नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया ड्रायफ्रूटचे मोदक। बापाचं आगमन होत आहे, त्यासाठी आपण ही आज रेसिपी बनवूया। तर ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्याकडे असतील तितके तुम्ही घेऊ शकता, कुठले मिक्स घेऊ शकता। मी मिक्स घेतलेले आहेत, बदाम, काजू, अक्रोड घेतलेले आहेत, मगज बी घेतलेले आहे, सूर्यफुलाचे बिया आणि पिस्ता असं सगळं मिक्स घेतलेलं आहे। हे 200 ग्रॅम आहे। खसखस घेतलेली आहे मी 10 ग्रॅम एवढी, 20 ग्रॅम एवढे तीळ घेतलेले आहेत, 50 ग्रॅम 40 ग्रॅम मी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं असेल तर भाजून घ्यायचं आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे। आणि आपल्याला लाडू बनवायचे आहेत, ते जे मोदक बनवायचे आहेत ते खजूरमध्ये बनवायचे आहेत। तर खजूर मी घेतलेला आहे, बिया काढून घेतलेल्या 150 ग्रॅम खजूर आहे। टोटल साहित्य 300 ग्रॅम आहे, तर 100 ते 150 ग्रॅम आपल्याला खजूर लागतो आणि लागणार आहे 2 ते 3 चमचे एवढं तूप। चला मग आपण हे सर्वप्रथम हे साहित्य भाजून घेऊया। खोबरं भाजलेलं आहे, नंतर हे भाजायची गरज नाही, जर भाजलेलं नसेल तर भाजण्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। आणि आता ह्या तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रुट्स मी एकत्र परतून घेणार आहे। थोडेसे कुरकुरीत असे आपल्याला हे भाजून घ्यायचे, मंद आचेवर हे असे परतून घ्यायचे, कारण आपल्याला हे याला मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे, म्हणून थोडेसे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे। भरड काढायचे, पावडर नाही करायची मिळेल। आता हे थोडेसे असे कुरकुरीत झाले की आपण हे काढून घेऊया। बघा हे सगळ्या बिया चटचट करायला लागल्या, मगज बी वगैरे, म्हणजे हे आपले ड्रायफ्रूट भाजलेले आहेत। चटचट असा आवाज येतो बघा, हे भाजलेले आहेत। आता मी हे काढून घेते आणि आपल्याला ह्यावर भाजायचं आहे तीळ आणि खसखस। तीळ आणि खसखस आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। आता मी दोन्ही घालून घेतले आणि आपल्याला ही मिक्सरला वाटायची नाहीये, कारण आपल्याला ही मोदकमध्ये अशीच घालायची आहे, कारण ह्याने मोदकाला जो शेप येतो आणि वरून जे तीळ आणि खसखस दिसते, मोदक खूप सुंदर दिसतात। त्यामुळे आपल्याला हे मिक्सरला नाही घालायचं नाही, फक्त आपल्याला हे भाजून घेऊन एका साईडला काढायचे। आता हे तीळ आणि खसखस भाजून झालेले आहे बघा, चटचट आवाज यायला लागले। आता हे मी बाजूला काढून घेते प्लेटमध्ये। एका बाजूला मी पुन्हा थोडंसं अर्धा चमचा एवढं तूप घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हा खजूर त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। खजूर आपण तुपावर घातला ना का तो मऊ होऊन जातो मस्त, आणि मग आपल्याला जे आपण ते मिश्रण बनवणार त्यामध्ये मग बाइंडिंगला खूप छान मदत होते। खजूर आपल्याला मिक्सरला नाही लावायचं नाही, असा तुपावरच असं थोडासा परतून घेतला की बघा लगेचच बघा असा गरम होऊन जातो बघा लगेचच। अशा पद्धतीने हा मी खजूर भाजून घेते। खजूर आता आपला हा मस्त तळून झालेला आहे बघा, एकदम मऊ झालेला आहे। आता मी हा गॅस बंद करते आणि आता हे मिश्रण आहे मिक्सरला वाटून घेऊया। मिक्सरच्या जारमध्ये मी सगळे ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहेत आणि हे भाजलेलं खोबरं पण ह्यासोबत घालायचं आहे आणि ह्याची भरड काढून घ्यायची आहे, पावडर करायची नाहीये, पल्स मोड करायचं, बंद चालू आणि भरड काढायची। हे मी सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। तीळ आणि खसखस आणि वेलची पूड आणि खजूर हे सगळं आता आपल्याला मिश्रण एकत्र करायचं आहे आणि हा मोदकाचा साचा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला घालून आपल्याला त्याचे मोदक बनवून घ्यायचे। आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया। खजूर पण मस्त असा मेल्ट झालेला आहे, एकदम वितळल्यासारखं झालेलं आहे। गरम आहे पण थोडासा असा मिश्रणात मिक्स करून घेतला की मिश्रण पण एकदम मस्त एकजीव होऊन जाईल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका। मग अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचे लाडू मोदक तुम्ही गणपतीच्या नैवेद्याला बनवून दाखवू शकता। जवळजवळ हे सगळं झालं, 300 ग्रॅमच्या वर झालं, पण त्याचे मोदक किती होतील ते तुम्हाला नंतर पुढे दाखवतेच। आता मी हे सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घेते। मिश्रणाचा मी हा गोळा बनवून घेतला आणि हातला थोडा थोडा गोळा घ्यायचा, असा मोदकाचा साचा घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला हा घालून घ्यायचा आहे आणि ह्या साच्यात मावेल एवढं आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि छान असे मोदक करून घ्यायचे व्यवस्थित असे दाबून। कुठलाही तुमच्याकडे मोदकाचा साचा असेल तो घ्यायचा आणि असे मोदक करायचे, छान असे होतात। फक्त एक काळजी घ्यायची की ह्याला पाण्याचा पण हात लागला नाही पाहिजे, कारण पाण्याचा जर तुमचा हात लागला तर ह्याला बुरशी येण्याचे चान्सेस असतात, म्हणून पाण्याचा हात लागला नाही पाहिजे। बघा किती छान असा हा मोदक झालेला आहे। हे साईडचं असं जे बाहेर निघालेले असते ते काढून घ्यायचं असं आणि बघा किती छान असा हा मोदक झालेला आहे। अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते।
अशा पद्धतीने छान असे आपले हे ड्रायफ्रूटचे मोदक तयार झालेले आहेत। बापांसाठी मस्त नैवेद्याला असे मोदक आपले छान झालेले आहेत आणि टोटल झालेले आहेत 25। मोदकाचा साचा मोठा होता, लहान असेल तर कारण बाहेर बाजारात मिळतात ते लहान असतात, एकामध्ये 2 होतील म्हणजे 50 होतील। ड्रायफ्रूट आणि खजूर वगैरे मिळून सगळं मिळून आपलं जवळजवळ 300 ग्रॅमपर्यंत सगळं होतं साहित्य। खजूराच्या बिया काढल्यानंतर ते 100 ग्रॅम पण नाही होत, तर मी बिया सकट 100 ग्रॅमच्या वरच घेतला होता खजूर। तर हा सगळा सुका मेवा सगळं पकडून आपल्याला खर्च आला असेल जवळजवळ 300 रुपये। तर 300 रुपयामध्ये आपल्याला काही हे विकत मिळणार नाही, म्हणजे आपल्याला घरी बनवले तर किती स्वस्त पडतात। कारण तुमच्याकडे साचा मोठा असेल तर हा 50 होणार, हे 25 आहे। तर आपण बाप्पांना नैवेद्याला दाखवताना 5-5चा आपण नैवेद्य बनवून आपण आपल्या मंदिरात दाखवू शकतो, परत घरच्या मंदिरात देवाऱ्यात म्हणजे, आणि बाप्पांच्या जिथे गणपती बाप्पाचं आगमन होते तिथे आपण नैवेद्य दाखवू शकतो। असे सगळं 1-2-300 रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही हा सगळा ड्रायफ्रूटचे मोदक तुम्ही बनवू शकता। आणि माझ्या मी लिंक दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये, मी काजू मोदक वगैरे गेल्या वर्षी बनवलेले आहेत, त्याच्या मी लिंक दिलेल्या आहेत, त्या नक्की बघा। आणि अशा पद्धतीने तुम्ही हे ड्रायफ्रूटचे मोदक बनवा, छान असतात। अशा पद्धतीने बनवून आणि ह्याला 2 महिने तरी काही होणार नाही, तुम्ही पाण्याचा हात मात्र लावायचा नाही बनवताना, आणि छान असे हे मोदक टिकले जातात, ह्याला काही होत नाही। आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही जरा 8 दिवस आधी पण हे बनवून ठेवू शकता। आता 8 दिवसावरच आलेले, हा माझा व्हिडिओ उद्या अपलोड होणार आहे, म्हणजे आता तुम्ही पाहतील तेव्हा हा उद्या, म्हणजे मी आज बनवते तर उद्या। तर तुम्ही असे बनवा आणि गणपती बाप्पाला घरीच घरचा नैवेद्य घेऊन जा अशा पद्धतीने। आणि व्हिडिओ कसा झाला मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।